लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। प्रभाग क्रमांक 12 मधील महादेव मंदिर परिसरातील प्रस्तावित शौचालयाला शिवसेनेचा विरोध, पर्यायी जागेची मागणी। शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील महादेव मंदिर परिसरात प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीवरून नवा वाद निर्माण झालाय। या प्रस्तावित बांधकामाला शिवसेनेनं विरोध दर्शवत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय। देण्यात आलेल्या निवेदनात महादेव मंदिर हे हजारो हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असल्यानं मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालय उभारल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असा दावा करण्यात आलाय। मंदिर परिसर वर्षभर पूजा, महाप्रसाद, भंडारा आणि विविध धार्मिक कार्यक्रम होत असल्यानं परिसराचं पावित्र्य कायम राखण्यासाठी शौचालयाचे बांधकाम दुसऱ्या योग्य ठिकाणी करण्यात यावे अशी ही मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे प्रस्तावित जागेजवळच यापूर्वी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले असून त्यातील सुमारे 10 आसनांचे पुरुष शौचालय सध्या कुलूपबंद असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। तसेच महिला आणि पुरुषांसाठी शौचालयाची सुविधा आधीपासूनच उपलब्ध असताना त्याच परिसरात पुन्हा नवीन शौचालय उभारण्याची आवश्यकता काय असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। विद्यमान शौचालयाचा योग्य वापर न करता नवीन शौचालय उभारल्यास शासनाच्या निधीचा अनावश्यक खर्च होऊ शकतो असा आरोप निवेदनातून करण्यात आला असून प्रस्तावित शौचालयाचे स्थलांतर करून ते ज्या भागात गरज आहे त्या ठिकाणी उभारण्यात यावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार रावल, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त आणि धुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आले आहेत। यावेळी तालुका प्रमुख प्रकाश चौधरी, तालुका प्रमुख मयूर बोरसे, शहर प्रमुख सोनू वाघ, बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख भूषण पवार, सामाजिक कार्यकर्ते सुनील बापू पाटील, रोहित माळी, कुणाल माळी, हर्षल माळी, दादा कमलाकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। आता या निवेदनावर नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार? विद्यमान शौचालय सुरू केले जाणार का आणि प्रस्तावित शौचालयाचे ठिकाण बदलले जाणार का याकडे शिंदखेडा शहरवासियांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। जय महाराष्ट्र। वार्ड क्रमांक 12 मधील आता नवीन शौचालयाचे काम चालू झालं आहे। तर तिथं आजूबाजूला धार्मिक स्थळे आहेत म्हणून ते काम साईटला करायला सांगितलं होतं। आम्ही मागे सर्वांना निवेदन पण दिलं होतं, पण ते काम काही त्यांनी लक्षात घेतलं नाही। परत आम्ही आता नवीन दुसऱ्यांदा अर्ज देत आहोत, तर ते तात्काळ बंद करून हे काम साईटला करण्यात यावं। वार्ड क्रमांक 17 मध्ये 20 युनिटच्या शौचालय, त्या शौचालयामध्ये 10 महिलांचं आणि 10 पुरुषांचं आहे। परत वार्ड क्रमांक 15 मध्ये तिथं पण 20 युनिट मंजूर झाले होते मागे, ते देखील चालू आहेत, 10 महिलांची आणि 10 पुरुषांचे। तसंच आता वार्ड क्रमांक 12 मध्ये तिथं पण शौचालय आहेत आणि 10 महिलांचे आणि 10 पुरुषांचे आहेत, पण पुरुषांचे जे आहेत ते 2 वर्षापासून बंद करून ठेवले। मागे आम्ही सर्व शिवसैनिक येऊन साहेबांना निवेदन दिलं की हे संडास चालू करा, तरी त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि आता नवीन त्याच्या शौचालयाच्या 20 फुटाच्या अंतरावर नवीन आता उभारण्यात येत आहेत आणि बाजूला मंदिर असून ते धार्मिक याच्यामुळे ते आम्ही काम स्थगित। प्रभाग क्रमांक 12 मध्ये महादेव मंदिरालगत नगरपंचायत प्रशासन शिंदखेडा व इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी महादेव मंदिरालगत शौचालय बांधण्याचा जो अतिशय निंदनीय निर्णय घेतलेला आहे, त्यावरून एक गोष्ट आपल्याला सर्व शिंदखेड्यातील जनतेला एक प्रश्न पडलेला आहे की अशा गुणवत्तावान लोकप्रतिनिधींच्या घरामध्ये, देवघराजवळ तर यांच्या घरात शौचालय असेल, तर अशा पद्धतीचं बांधकाम करत असताना त्यांनी नक्कीच या शिंदखेडा शहरातील वास्तुतज्ञ व वास्तुरचनाकार यांच्या ज्ञानात भर घालणारी मोठी क्रांती केलेली आहे। नक्कीच राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असतील व भाजपचे लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या वरिष्ठांनी अशा गुणवत्तावान लोकप्रतिनिधींची गुणवत्ता ही या भारताच्या देशाबाहेर जायला नको याची काळजी घेण्याची ही वेळ आलेली आहे। धन्यवाद। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।